मित्रांनो नमस्कार. बऱ्याच वेळेला राखीव प्रवर्गातील विद्यार्थी हे अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांबरोबर विविध कारणांमुळे तिथे त्यांना फॉर्म भरावे लागत होते. आता त्याची कारणं ही विविध आहेत. तुम्हा सर्वांना माहिती आहे आपल्याकडच्या भरती प्रक्रिया कशा चालतात आहेत. तुम्हा सर्वांना माहिती आहे तुम्ही त्याला फेस करतात आहेत. काय प्रॉब्लेम्स आहेत माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला चांगलेच माहिती आहेत. मात्र आता काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला की जर आता तुम्ही राखीव प्रवर्गात असाल तर तुम्ही कोणत्याही कारणाने पुढे फॉर्म भरतात आहेत, काही अटेम्प्टचा इश्यू झालेला आहे, तुम्ही अराखीव गटामध्ये जाऊ शकत नाही. त्याबद्दल पूर्ण रोख ही मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीमध्ये लावलेली आहे. त्याबद्दल डिटेल डिस्कशन करूया. तुम्हा सगळ्यांचं MPSC वालामध्ये स्वागत. मित्रांनो, राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या प्रवर्गात जाण्यावरती बंदी हा महत्त्वाचा निर्णय काल घेण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये समान संधीबद्दल हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता एक लक्षात घ्या, आपल्याकडे आरक्षणाचा जो टक्का आहे ना तो विविध कारणांनी आता तो क्रॉस झालेला आहे. इथे तर कात्रणात म्हटलं गेलेलं आहे की ते जवळपास 72% पोहोचलेलं आहे. मग आता ह्याच्यात गदा कोणावरती येते तर जे अराखीव गटामधले आहेत विद्यार्थी त्यांच्यावरती. आता समजा ए नावाचा विद्यार्थी आहे, त्यानं राखीव गटामधनं फॉर्म भरला, काहीतरी प्रॉब्लेम्स आले आणि मग आता त्याला दिसतं की पुढच्या वेळेला अराखीव गटामध्ये जागा आहेत आणि माझं तिकडनं व्यवस्थित सिलेक्शन होऊ शकतंय, तर तो तिकडे चालले जायचा. वाईस वर्सा मात्र अराखीव गटासाठी तर इकडे येण्याची काही संधीच नाही. आता अजून एक प्रॉब्लेम व्हायचा, अराखीव गटामध्ये कॉम्पिटिशन प्रचंड वाढून जायचं. जागा कमी, परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या जास्त, परिणामी कट ऑफ पण जास्त व्हायचं. मग हे तर समान संधींबाबत परत एकदा प्रॉब्लेम ठरू शकतं. मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. बघा, जेव्हा तुम्ही राखीव प्रवर्गामध्ये जात असतात तेव्हा तुम्हाला वय, शिक्षण, अनुभव, परीक्षेला बसण्याच्या संधी यांमुळे तुम्हाला सवलती मिळत असतात. जर तुम्ही अशा सवलती घेतलेल्या असतील आणि तुम्ही राखीव प्रवर्गातील उमेदवार असाल तर आता स्पर्धा परीक्षांमध्ये खुल्या जागांवरती तुम्हाला दावा करता येणार नाही. ऑफकोर्स याच्यामुळे समांतर आरक्षणाला तिथे धोका निर्माण होऊ शकतो आहे. आरक्षणाच्या प्रमाणात झालेली वाढ आणि खुल्या प्रवर्गातील कमी जागांवरती वाढलेली स्पर्धा यामुळे समान संधींच्या तत्व जोपासण्यासाठी हा निर्णय महाराष्ट्र शासनानं कालच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. आरक्षणामुळे राज्यात नोकरीचं आरक्षण जवळपास 72% पोहोचलेलं आहे. खुल्या प्रवर्गात उपलब्ध असलेल्या जागांचं प्रमाण लक्षणीयरित्या त्यामुळे कमी पण झालेलं आहे. आपण बघतोय की हे प्रमाण दिवसेंदिवस कमीच होतं आहे. दरवेळेला ऍड आली आणि मी ऍड आल्यानंतर व्हिडिओ करायला लागलो तर विद्यार्थी तिथे म्हणत असतात, अहो सर हे काय खेळ लावलेला आहे, जागाच नाहीये, ह्या प्रवर्गाला जागा नाही, त्या प्रवर्गाला जागा नाही, ओपनमध्ये जागा नाही. मग आता शासनानं जरा त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना स्पर्धेची तीव्रता अधिक वाढली, निवडीच्या संधी मर्यादित झाल्या. त्याच्यानंतर राखीव प्रवर्गातील सवलती घेतल्यास जर आता तुम्ही तसं करत असाल तर तुम्हाला खुल्या प्रवर्गामध्ये दावा अमान्य करण्याचा निर्णय आता राज्य शासनानं घेतलेला आहे. आता ह्याच्यामुळे काय काय होणार आहे बघा, जे कोणी खुल्या प्रवर्गात न असणार आहेत ते गुणवत्तेच्या आधारेच त्यांची फायनल निवड होणार आहे. ऑफकोर्स आपल्याकडे आहे हे की आपण आपल्या इथं मेरिटच्या तत्वावरती गोष्टी समजल्या जात असतात. आपल्याकडे ते राजा का बेटा राजाही बनेगा अशातली पद्धत नाही आहे. आपल्याकडे मेरिट असेल तर बाबा ये, नाहीतर तू तुझं वेगळं काय ते बघून घे. या निर्णयामुळे गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांबाबत स्पष्टता निर्माण होणार आहे. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर राखीव प्रवर्गातून मिळणाऱ्या सवलतींचा लाभ न घेतलेल्या खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेच्या आधारे निवडीवरती ते विद्यार्थी जे ते पात्र असतील असं सांगितलं गेलेलं आहे. आता ह्याच्यात अधिक क्लॅरिटी येण्यासाठी आपल्याला जरा पुढच्या नोटिफिकेशनमध्ये काय येतंय हे पण बघावंच लागेल. दोस्तांनो, MPSC वालावरती आम्ही जर तुम्ही 2027चा अभ्यास करत असाल तर आम्ही उद्याला एक महत्त्वाच्या बॅचचा लॉन्च घेऊन येतोय. ही बॅच तुमच्या प्रिपरेशनला खूप मदत करू शकते. सक्षम 4.0 असं त्या बॅचचं नाव आहे आणि येत्या 18 मेला माझ्याच लेक्चर्सपासून या बॅचची सुरुवात होणार आहे. त्याचा लॉन्च उद्या संध्याकाळी असणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला त्याची लिंक भेटेल, त्याच्यावरती जा आणि रिमाइंड मी करून ठेवा. तुम्हाला ही बॅच कशी असेल, काय असेल, कोणकोणत्यात शिकवणार आहे, फीज कशी असणार आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन उद्या संध्याकाळी भेटेल. बाकी तुमचं याबद्दल काय मत आहे ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद.